मोहिते पाटील यांचा इगो आणि फाजील आत्मविश्वास त्यांना नडला, अशा आशयाची खरमरीत टीका करत आमदार राजेंद्र राऊत यांनी अकलूज इथे लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितलं। विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने बाजी मारली। उमेदवार राजेंद्र राऊत यांनी 550 क्रॉस असा केलेला दावा प्रत्यक्षात उतरला नाही, पण विरोधी पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यावर त्यांनी तब्बल 365 मतांनी विजय मिळवला। खरं तर ही निवडणूक एकतर्फी होती, मात्र वसंतराव देशमुख यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात उतरले। इतकंच नाही तर त्यांनी सारी ताकद पणाला लावली। अदृश्य शक्ती आमच्या बरोबर आहे असा दावा करताना निवडणुकी दरम्यान मोठी खळबळ त्यांनी उडवून दिली। या साऱ्या प्रकारानं विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढीस लागली। निकाल काय लागतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं, मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापलं संख्याबळ राखलं। महायुतीचा झेंडा निवडणुकीत फडकला। निवडणुकीचा निकाल जसा समोर आला तसा नियोजन भवन परिसरात महायुतीचे कार्यकर्ते तसंच राजेंद्र राऊत समर्थकांनी अभूतपूर्व असा जल्लोष केला। इकडे निवडणूक काळात जो काही राजकीय आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला होता, याबद्दल तितकीच तिखट प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली। केवळ धैर्यशील मोहिते पाटील यांच्या इगोमुळे ही निवडणूक लागली। कोणीतरी आपल्या दाराशी येऊन उभं राहावं अशी त्यांची अपेक्षा होती, पण आज या लोकांचं काहीही राहिलेलं नाही। माळशिरस मध्ये अनेक संस्था त्यांनी विकून खाल्ल्या। त्यांच्या स्वतःच्या घरातला उमेदवार दिला असता तर कदाचित यापेक्षाही दारुण पराभव त्यांचा झाला असता। मोहिते पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला। निश्चित त्यांना याचं उत्तर दिलं जाईल असा इशाराच नूतन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला। करून काढली बाजार समितीला सुद्धा 18 पैकी 18, पालिकेला 46 मताचं मताधिक्य, पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा 6 पैकी 6, 12 पैकी 12, 57,000 मताधिक्य या ठिकाणी मतदारसंघामध्ये सुद्धा मिळालेलं आहे। आणि आज जिल्ह्यामधून सुद्धा एवढं मोठं मताधिक्य मला देऊन या ठिकाणी माझ्यावरती जो विश्वास सर्व मतदार बंधू भगिनींनी टाकलेला आहे। संपूर्ण जिल्ह्याची भावना होती की राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता आमदार व्हावा। नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वाद झाला। आणि मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि 16पेक्षा अधिक मतांनी आमचा विजय होणार आहे। अधिक मतांनी काय आता आपण सर्वांनी पाहिलं, आम्ही सुरुवातीपासूनच आदरणीय आमचे मित्र जयाभाऊ असतील, मी असेल, सगळेजण आम्ही सांगत होतो की तसं काही विषय नाही, कारण सगळ्यांबरोबरचे चांगले संबंध, सगळ्यांबरोबर आम्ही चांगल्या पद्धतीने वागवतो। त्यांच्या बाबतीत ही आज रामभाऊ जरी माझे या ठिकाणी सहकारी आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सूचना केलेल्या होत्या की राजाभाऊ कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंध ठेवा। कुणाच्याही दारात कधी जायची वेळ येईल सांगता येत नाही, ही निवडणूक आहे, राजकारण आहे। त्यांच्याबरोबरही गेल्या 1.5 महिन्यापर्यंत माझे संबंध चांगले होते, परंतु एवढा युगो आणि मुझे गिनो ही दुर्दैवाची बाब आहे। एवढं दहशतीचं राजकारण किंवा एवढा युगो आम्ही पाहिलं त्यांच्या आदल्या दिवशी। आता सगळ्यांची इच्छा होती की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनविरोध करायची भावना होती, परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बाकरा करण्याचा प्रयत्न केला। त्यांना जर लय खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार म्हणून त्याने पुढे यायला पाहिजे होतं। मग ही जी 118 आहे ना ती सुद्धा पडली नसती, अशा परिस्थितीचा निकाल राहिला असता। आणि या ठिकाणी मी कुठलंही म्हणजे कुणाचेही आम्हाला उन्हे धुणे काढायचे नाहीत। या ठिकाणी जर आमचे काढायला लागले तर मग आम्ही आमच्या पद्धतीने खंबीर आहोत। दुसरा मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या
शिंदे साहेबांच्या सुनीत्रताईंच्या मार्गदर्शनाखाली जयभाऊंच्या सहकार्याने भाऊ, संपूर्ण पहिल्या दिवसापासून जिल्ह्याचा तुम्ही- अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम या ठिकाणी भाऊ, पहिल्या दिवसापासून सांगताय की तुम्ही अकलूजमध्ये सभा घेणार आहे, सभा कधी असणार आहे? नक्की सभा अधिवेशन झाल्याबरोबर एक अत्यंत महत्वाची चांगली सभा होणार आहे, कारण मला घेणं गरजेचं आहे. त्यांनी ही निवडणूक विधान परिषदेची होती, नेली DCC बँकेवरती. आता DCC बँकेत सुद्धा आम्ही निवडणूक लावतोय आणि ती सुद्धा DCC बँकेवरती अत्यंत चांगले उमेदवार काढून DCC बँक सुद्धा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून ती सुद्धा त्याच्यावरती सुद्धा वर्चस्व प्रस्थापित करू. कारण आपण पाहिलं की गेली 16-17 वर्ष झालं DCC बँकेचा लढा आहे. माझा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ ना, आपण सर्वांनी पाहिलं असेल. मी 1 लाख रुपयाचं कर्ज सोसायटीसाठी घेतो आणि तेच भरतो, नवं जुनं करतो. कर्ज तर सगळ्याला लागतंय, मला पण नॅशनल बँकेचं कर्ज आहे. ह्यांना कर्ज घ्यायला आम्ही अडवलं नाही. सहकार चळवळ जुन्या जाणत्या माणसांनी भरपूर काम केलेलं, चांगली बँक चालवली होती. परंतु दुर्दैवानं ही मोठी टोळी त्या ठिकाणी घुसली आणि खास करून ही जे आम्हाला बोलतात ते तुम्ही पाहिलं असेल आता व्हॉट्सअप फेसबुकवरती सुद्धा की ह्यांनी कशा पद्धतीने बँकेचा दुरुपयोग केला, काय केला आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि माझ्यावरती आरोप, मी काय केलं, शेतकऱ्याची बँक वाचवली, 2600 रुपयाच्या ठेवी झालेल्या होत्या, त्या 6,500 कोटीपर्यंत नेल्या. हा काय गुन्हा आहे का? आज आपण दुसऱ्या बँकेत जर नॅशनल बँकेत गेलो तर शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. आज आपल्या कुटुंबातली बँक असल्यासारखं आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहतो. अत्यंत उत्कृष्ट अशी बँक करण्याचाही आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर दूध संघ, जिल्हा दूध संघ जो बंद पडलेला आहे, हीच मंडळी होती तिथं. तो दूध संघ सुद्धा आपण चांगल्या ताकदीने या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, सुनीत्रताईंच्या, भाऊंच्या सहकार्यानं छानपैकी विकास, जसा बार्शीमध्ये आम्ही 5,000 कोटीचा निधी नेलेला आहे, त्याच पद्धतीनं सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जाईल. आणि विशेष करून माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा जे काही कित्ता गिरवला जातो, कुठपर्यंत मर्यादा आहे त्यांची, काय आहे हे काय त्यांना द्यावं होत्या म्हणून तुमचं कौतुक आहे. कुठली संस्था नीट ठेवली सांगा ना? प्रत्येक विकून खाल्ल्या संस्था सगळ्या. आणि हे सगळं आता तुम्ही म्हणता की मी काय राजकीय रागापोटी, अजिबात नाही. परंतु माझे व्हिडिओ व्हायरल करणे किंवा माझ्याबरोबर खोटे आरोप करणे, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं, माझ्या जिल्ह्यातील तमाम जनतेला हात जोडून नम्रतेची विनंती आहे, मला कुठला डाग असलेला दाखवा तुम्ही. कुठल्या बँकेमध्ये 10 पैशाचं लपड आहे माझं, कुणाचा 1 रुपया बुडवला, कुठल्या बँकेमध्ये माझं NP आहे, कधी आयुष्यात 1 टाइम सेटलमेंट केली, माझं पण दूध संघ आहे, बाजार समिती आहे, 1 नंबरच्या संस्था आम्ही चालवतो. आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपनं विधान परिषद निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत आपला निर्विवाद वर्चस्व जिल्ह्यावर दाखवून दिलंय. आणखी एका आमदारानं भाजपनं आपली पकड चांगलीच मजबूत केल्याचं चित्र दिसून येतं. मुळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची रणनीती पुन्हा एकदा कामी आल्याचं या दणदणीत विजयानं दाखवून दिलंय. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.